तुम्ही स्वतः गोपालक आहात, शेतकरी आहात. काय तुम्हाला रोजचं दैनंदिन तुम्हाला काय काय काम ते पालनपोषण करताना करावं लागतं आणि हे सगळी परिस्थिती निर्माण झाल्याने काय परिणाम शेतकऱ्यांवर होतो? सुरुवातीला तर शेती करायचं म्हटलं तर महिलांना देखील शेती करावी लागते. खुरपण्यापासून असू द्या, नांदणीपर्यंत असू द्या, कोणतेही काम असू द्या शेताला महिलांना शेती ही करावीच लागते. असं नाही का महिला म्हणजे घरातलं काम करण्यासाठी आहे, तर त्यांना शेती व्यवसाय देखील करावा लागतो. त्यानंतर जो आहे दुसरा व्यवसाय जो आहे त्याला जोडून जो धंदा आपण करतो, दूध व्यवसाय जो आहे, दूध व्यवसाय हा आपल्याला करणं खूप गरजेचं झालेलं आहे. कारण शेतीवरती तुम्ही बघितलेलं आहे, शेतीचा मालाचा भाव भेटत नाही. शेताला जे लागणारी खतं आहेत त्यांचे बाजार वाढत चाललेला आहे. शेतीमालाचा मात्र बाजारभाव कमी होत चाललेला आहे. त्याचप्रमाणे दुधाचं देखील तसंच झालेलं आहे. दुधाचा बाजार मात्र कमी होत चाललेला आहे. पण त्यासाठी लागणारे गायांसाठी लागणारे खाद्य मात्र त्याचे भाव वाढत चाललेला आहे. तर शेण फक्त आपल्या महिलांच्या म्हणजे शेतकऱ्याच्या ताब्यात पडतो. आणि जोपर्यंत जेव्हा गायांच्या धारा काढण्यापासून संध्याकाळी चारा टाकण्यापर्यंत म्हणजे गाया जोपर्यंत व्यवस्थित होत नाही, त्यांचे पोटं व्यवस्थित भरत नाही, तोपर्यंत घरात मात्र महिला लक्ष देत नाही. कारण की घरात जर लक्ष द्यायचं म्हटलं तर गाया खूप मोठ्या मोठ्याने हंबरतात. आपण तरी सांगू शकतो, पण त्या मुख्य जनावर आपल्याला नाही सांगू शकत, पण ओरडतात ना तरी. तर ते ओरडत असताना तेव्हा जे त्यांची जी वेदना आहेत ते आपल्याला कळतात. आणि त्या वेदना ज्या आहेत ना सर, तर त्याची खूप गरज आहे. त्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण की आता सरांनी म्हणजे जो कायदा आलेला आहे आपल्याला, आपण म्हणत नाही तो कायद्यात तुम्ही चुकीचा केलेला आहे, पण त्या कायद्यात सुधारणा करणं, कोणत्याही गोष्टीचा कायदा करताना आम्ही छोटे आहेत, छोटे विचार करणारे व्यक्ती आहोत. आम्ही तुमच्यासारखे महान विचार करणारे व्यक्ती नाही. परंतु आम्हाला जेवढं सुचतं की एखादा कायदा जर केला तर त्याच्या पाठीमागे उपाययोजना देखील केल्या जातात. तर तुम्ही याचा विचार केला का? जेव्हा कायदा करताना तुम्ही शेतकऱ्याचं काय नुकसान होणार आहे याच्यावरती कधी तुम्ही चर्चा केलीत का? तर त्या संदर्भात चर्चा करावं. कारण महिला म्हणून आम्ही जेव्हा दुधाच्या धारा करतो, दुधाचा बाजार घेतला तर दुधाचा बाजार परवडत नाही, दवाखान्याचा मात्र खर्च अनेक असतो. आणि मग ह्या जनावरांचं करायचं काय? या विषयावरती खूप मोठा प्रश्न आहे सर. त्याच्यामुळे सरकारला विनंती आहे की तुम्ही या प्रश्नावरती खरंच सर आम्हाला विचार करून त्याच्यावरती निर्णय घ्या.